एक अविस्मरणीय प्रेमकथा। सकाळच्या कोवळ्या किरणांसारखे तिचे हास्य होते आणि समुद्राच्या लाटांसारखा तो शांत आणि गंभीर ती होती अवनी, एक स्वतंत्र, आनंदी आणि स्वप्नाळू मुलगी। तर तो होता आर्यन, संयमी, प्रगल्भ आणि आपल्या विश्वात हरवलेला। दोघांचे विश्व पूर्णपणे वेगळे होते, पण नियतीने त्यांना एकत्र आणायचे ठरवले होते। पहिली भेट गोव्याच्या एका छोट्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या पहिल्या भेटीची सुरुवात झाली। अवनी आपल्या मैत्रिणींबरोबर सुट्टी साजरी करायला आलेली आणि आर्यन आपल्या कामानिमित्त तिथे गेला होता। समुद्रकिनाऱ्यावर वाळूत चालताना अचानक अवनीचा पाय घसरला आणि तिने तोल सावरण्यासाठी जवळ उभ्या असलेल्या आर्यनचा हात पकडला। "सॉरी, मी मुद्दाम केलं नाही," अवनी गोंधळून म्हणाली। आर्यनने हसत उत्तर दिलं, "बरं झालं, नाहीतर तुला वाळूत पडलेली राजकुमारी म्हणावं लागलं असतं." दोघेही हसले आणि त्यांचे संवाद सहजगत्या सुरू झाले। त्या एका क्षणाने त्यांच्या नात्याची सुरुवात झाली, जरी त्यांना तेव्हा याची जाणीव नव्हती। हळूहळू वाढत गेलेले नाते त्या भेटीनंतर अवनी आणि आर्यन अनेकदा भेटू लागले। गोव्याच्या सुरेख किनाऱ्यावर फिरत, सूर्यास्त पाहत, लाटा मोजत ते त्यांच्या आयुष्यातील कथा शेअर करत। "तुला काय आवडतं?" अवनीने एका शांत संध्याकाळी विचारलं। "शांतता," आर्यनने उत्तर दिलं. "आणि तुला?" "गोंधळ, नवीन लोक, नवीन ठिकाण," अवनी हसत म्हणाली। दोघे पूर्णपणे वेगळे होते, पण त्यांची ही वेगळेपणाची जादूच त्यांच्या नात्यात खास रंग भरत होती। प्रेमाची कबुली। एक दिवस गोव्याच्या एका सुंदर पोर्टवर सूर्यास्त पाहताना आर्यन अचानक शांत झाला। "काय झालं?" अवनीने विचारले। "अवनी, मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी कोणावर प्रेम करीन, पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला प्रेम काय असतं हे समजलं। मी तुझ्यावर खूप प्रेम करतो," तो अलगद म्हणाला। अवनीच्या डोळ्यात चमक आली। तिला हे आधीच जाणवत होतं, पण ऐकण्याची प्रतीक्षा होती। ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, "मी पण." त्या संध्याकाळी समुद्राच्या साक्षीने, लाटांच्या गाण्यात आणि वाऱ्यांच्या साक्षीने त्यांच्या प्रेमाची अधिकृत सुरुवात झाली। अडथळे आणि संघर्ष, प्रेमकथांना अडथळे असतातच। अवनीचे आई-वडील तिच्यासाठी एक स्थिर, सुरक्षित नोकरी करणारा मुलगा शोधत होते आणि आर्यन अजूनही स्वतःच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता। "अवनी, हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही, तो अजून स्थिर नाही," तिच्या वडिलांनी सांगितले। "पण बाबा, प्रेम स्थिरतेवर अवलंबून नसतं, विश्वासावर असतं," ती म्हणाली। दुसरीकडे आर्यनही आत्मविश्वासाने तिच्या वडिलांना सिद्ध करण्यासाठी मेहनत करू लागला। प्रेमाचा विजय महिन्याभरानंतर आर्यनच्या कष्टाने त्याचा व्यवसाय यशस्वी झाला आणि त्याने अवनीच्या वडिलांना सिद्ध केलं की तो तिला सुखी ठेवू शकतो। त्याच्या प्रेमाला संमती मिळाली आणि अखेरीस सूर्यास्ताच्या साक्षीने त्यांचा विवाह झाला। त्या दिवशी समुद्राच्या लाटांनी जणू त्यांच्या प्रेमाची गाणी गायली आणि गोव्याचा सूर्यास्त त्यांच्या प्रेम कहाणीचा सुंदर साक्षीदार ठरला। धन्यवाद. अशीच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद.